नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? जय भवानी, जय जिजाऊ आणि जय शिवराय. आपल्या तिसऱ्या भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या 2 भागांना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, खूप छान रिस्पॉन्स दिला, तर त्यासाठी मी तिसरा भाग घेऊन आलो आहे. आणि असेच मी पुढे काही भाग अजून टाकत राहणार आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलला असाच रिस्पॉन्स, असाच प्रतिसाद देत राहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अजून एक गोष्ट, व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्ही व्हिडिओवर आला आहात तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. थोड्या मोठ्या व्हिडिओ असू शकतात पण पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला ढोलक विषय, ढोलक कसा वाजवायचा, ढोलक कसा मेंटेन ठेवायचा याच्याविषयी काही माहिती मिळू शकते. आणि मराठीतून हा कॉन्टेंट आपणच पहिल्यांदा आणलाय. ढोलक शिकवायचा, तबला शिकवलेला आहे युट्यूबवर, ढोलकी शिकवलेली आहे, पखावज वगैरे सगळं शिकवलेलं आहे, पण ढोलक अजूनपर्यंत कोणी शिकवलं नव्हतं. तर आपण हा पहिल्यांदा कॉन्टेंट घेऊन आलोय. ओके, तर मी सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. बेल नोटिफिकेशन दाबणं खूप जरुरी आहे. सबस्क्राईब करायचं आणि बेल नोटिफिकेशन दाबायचं. हे फुकट आहे, फ्री आहे, त्याच्यासाठी पैसे नाही लागत. व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा आणि शेअर करा, बस. जास्त काय नाही. थोडंसं वाजवून दाखवतो नेहमीप्रमाणे. ओके, काय केरव्यामध्ये आपण काहीतरी वाजवूया. एक फिल्मी ठेका मी तुम्हाला वाजवून दाखवतो. ओके, चला. तर तुम्हाला पण असेच ठेके, असे पॅटर्न वाजवता येणार आहेत, पण तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत, व्हिडिओ अजिबात स्किप नाही करायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे भाग 1 आणि 2 मध्ये दाखवलं होतं, आता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवेन, ज्याने आपले भाग 1 आणि भाग 2 बघितलेले नाहीयेत त्यांच्यासाठी. आणि इथे वरती आय बटनला पण लिंक देऊन ठेवेन. तर मी तुम्हाला 1 आणि 2 हे हे 1 मध्ये दाखवलेलं, भाग 1 मध्ये, आणि हे 1-2 भाग 2 मध्ये दाखवलेलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एक गोष्ट, जर कोणाला ऑनलाईन ढोलकचा क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. मी तुम्हाला सांगेन आपले ऑनलाईन बॅचेस कधीपासून सुरू होणार आहेत. लवकरच आपण ऑनलाईन बॅचेस सुरू करतोय ढोलकच्या क्लासचे. तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. ओके, तर 1 आणि 2 हे आपण सेकंड पार्टला शिकलो. तर आजच्या भागात आपण काय शिकणार आहोत, ह्याची स्पीड, ह्याची गती कशी वाढवायची, ह्या 1-2 ची गती कशी वाढवायची, कारण हे पुढे जाऊन खूप फास्ट वाजणार आहे. जसं की मी तुम्हाला दाखवलेलं, हा स्लो स्लो आहे, हा स्लो केरव्याचा प्रकार आहे. आता ह्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा अजून एक्स्ट्रीम फास्ट जातं. ओके, तर हे तुम्हाला पुढे खूप उपयोगाला येणार आहे. ह्या बेसिक गोष्टी, या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पुढे खूप उपयोगाला येणार आहेत. म्हणून मी तुम्हाला या गोष्टी खूप एकदम हळूहळू समजावून सांगतोय. तर त्याच्यासाठी तुम्ही आपले हे व्हिडिओज पूर्ण बघा. ओके, तर आता आपण काय करायचंय, ह्याची गती कशी वाढवायची. ह्याची गती आपण वाढवण्यासाठी स्टार्टिंगला अर्धा तास, तर जर तुम्ही समजा अर्धा तास प्रॅक्टिस करत असाल, मी तुम्हाला एक एक्झाम्पल, एक उदाहरण देतोय. जर तुम्ही समजा अर्धा तास प्रॅक्टिस करत असाल तर सुरुवातीचे 15 मिनिटं किंवा सुरुवातीचे 10 मिनिटं डिवाइड करा. आता अर्ध्या तासामध्ये किती असतात, 30 मिनिटं असतात. ओके, तर 10 मिनिटं, 10 मिनिटं आणि 5 मिनिटं असे डिवाइड करा. ओके, 10 मिनिटं स्लो, त्याच्या 10 मिनिटं थोडं अजून अजून थोडा अजून टेम्पो वाढवायचा, आणि 5 मिनिटं थोडा अजून टेम्पो वाढवायचा. ओके, तर हे आपण कसं करू शकतो, हे बघा. आता 10 मिनिटं तुम्ही कशी प्रॅक्टिस करणार, 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. तुम्हाला हाच टेम्पो ठेवायचा आहे, टेम्पो वाढवायचा नाही. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2
1 2 1 2. आता हा झाला तुमच्या पहिल्या 10 मिनिटाचा टेम्पो. जर तुम्ही अर्धा तास प्रॅक्टिस करत असाल, जर तुम्ही 1 तास प्रॅक्टिस करत असाल तर हाच टायमिंग वाढवून 20 मिनिटं करायचा. ओके. एकदम एकदम जेवढ्या कमी लयीत तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तेवढ्या कमी लयीत प्रॅक्टिस करायची. 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ओके. आता नंतरचे 20 मिनिटं 20 20 40 आणि 50 60 60 मिनिटाचा पूर्ण आपला 1 तास असतो. ओके. तर 20 20 40 आणि 50 60 हे आपण 20 20 मिनिटं डिवाइड करूया. आता नंतरचे 20 मिनिटं 1 2 थोडीशी स्पीड वाढवायची. 1 2 एकदम नाही वाढवायची. मी थोडीशी स्पीड वाढवली आहे बघा. 1 2 1 2 1 2 1 2. कारण आपण जे बोल वाजवतोय ते बोल क्लिअर आणि म्हणजे स्वीट असे आवाज केला पाहिजे त्या बोलने. एकदम असं वाटलं नाही पाहिजे की कोणी काही वाजवतंय. तर त्याच्यासाठी एकदम स्लो नंतरचे 20 मिनिटं थोडासा टेम्पो वाढवायचा. 1 2 1 हा पण टेम्पो वाढवला. 1 आता ही जी मी तुम्हाला स्टाईल सांगितलेली त्याच्यासाठी तुम्हाला भाग 1 आणि भाग 2 बघायला लागतील. ते मी दोन्ही लिंक देईन इथे डिस्क्रिप्शन मध्ये. ओके. 1 2 स्पीड वाढवली आपण. 2 1 2 1 2 1 2. तुम्हाला चाटी दिसते. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ओके. ही स्पीड वाढवलेली आहे आपण. ही आता 20 मिनिटं तुम्ही अशी स्पीड ठेवायची. पहिले 20 मिनिटं स्लो, एकदम स्लो. दुसरे 20 मिनिटं थोडीशी स्लो आणि पुढचे 20 मिनिटं थोडीशी अजून प्रॅक्टिस स्पीड वाढवायची. म्हणजे पहिले 20 मिनिटं स्लो, दुसरे 20 मिनिटं थोडीशी स्पीड वाढवायची आणि तिसऱ्या 20 मिनिटात तुम्ही एकदम हाय स्पीडला वाढवू शकता. पण हाय स्पीड म्हणजे एकदम हाय पण नाही वाढवायची. 1 2 1 2 एवढी. आता 1 2 1 2 1 2 1 2. ओके. ही झाली. आणि शेवटच्या 20 मिनिटात 1 2 1 2 1 2 ही स्पीड ठेवायची आपल्याला. ही गती ठेवायची. माफ करा. 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. हाताची स्टाईल बघा. मी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे भाग 1 आणि भाग 2 मध्ये. 1 2 1 2 1 2 1 2 1 2. ओके. काय करतोय मी. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. मग परत स्लो, थोडासा अजून फास्ट, थोडासा अजून फास्ट गती. मग 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. परत 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. हे बघा हळूहळू टेम्पो वाढतोय, हळूहळू गती वाढते. तुम्ही जसा जसा रियाज करत जाल, जशी जशी प्रॅक्टिस करत जाल तशी तशी तुमची गती आपोआपच वाढेल. पण त्याच्यासाठी तुम्हाला रियाज दिवसातनं 1 तास तरी रियाज करणं खूप खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला ढोलक शिकायचं आहे, ढोलक वाजवायची इच्छा आहे तर तुम्हाला 1 तास तरी रियाज करायचा आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच शिकणार आहोत. थोडंसं मी तुम्हाला ढोलक बद्दल सांगतो. हा ढोलक आपला लाकडी ढोलक आहे. आता लाकडी ढोलक मध्ये लाकडाचे ढोलक असतात. त्या लाकडामध्ये प्रकार असतात. सिसम असतो, परत तुमचा आंब्याचा असतो, शिरसचा ढोलक असतो, लिंबाचा ढोलक असतो. असे अजून बरेच प्रकारचे लाकूड असतात. आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो की कुठला ढोलक घ्यायचा. जर तुम्ही नवीन नवीन शिकत असाल तर काही लोक तुम्हाला सांगतील की एकदम प्रोफेशनल ढोलक घ्या, 15,000 20,000.
तसं करायला जाऊ नका. जर तुम्ही नवीन ढोलक शिकत असाल, जर तुम्हाला नवीन नवीन ढोलक शिकायचे आहे, तर तुम्ही एकदम बेसिक लेवल ढोलक पण घेऊ शकता. ते ढोलक 4 आणि 5 हजार